साईकृपा मेन्स पार्लर उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न। एक नवीन सुरुवात तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने। मेन्स पार्लर क्षेत्रातील विश्वसनीय नाव साईकृपा मेन्स पार्लर। शुक्रवार दिनांक 30/8/2024 रोजी सकाळी 10:30 नेहा ॲग्रो व शेतकरी वडेवाले शेजारी नवीन तलाठी कार्यालय 1 आडगाव नाशिक येथे संपन्न झाला। आडगाव गावाच्या वैभवात भर घालणार साईकृपा मेन्स पार्लरचा उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाला। पुणे मुंबईमधील ज्या मोठ्या सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत त्या सुविधा साईकृपा मेन्स पार्लर देणार आहे असा त्यांचा मानस आहे। आज मान्यवरांच्या हस्ते या साईकृपा मेन्स पार्लरचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी सुनील जाधव, अनिल मते, सुनील हडदे, सुनील मते, युवराज माडोदे, प्रणव हडदे, नितीन मते, संजय लबडे, प्रकाश शिंदे, मोराडे भेड भत्त्याचे संचालक शेखर मोराडे आदी मान्यवर उपस्थित होते। काळानुसार आपला व्यवसायात बदल करणं गरजेचं बनलंय, तरच आपण या स्पर्धेच्या युगात स्पर्धा करू शकतो। साईकृपा मेन्स पार्लर ही परंपरा कायम ठेवेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। नाशिक तेज डिजिटलसाठी मुख्य संपादक सुदाम हडदे, आडगाव। ओके, आमचे मित्र संजूभाऊ शिंदे यांनी नवीन मेन्स पार्लरचं आज सुरुवात केली। त्याचं ठिकाण तलाठी कार्यालया शेजारी एक छानशी सुरुवात आपल्याला बघायला भेटते। तर त्यासाठी सर्व आडगाव ग्रामस्थांच्याकडून मी त्यांना या नवीन सुरुवातीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। तसेच हळदे परिवाराकडून पण खूप खूप शुभेच्छा देतो। नमस्कार, आमचे मित्र संजूभाऊ शिंदे यांनी नवीन शाखा सुरू केली आहे। त्यांचा सलूनचा व्यवसाय आहे। तरी मी आणि माझ्या कुटुंबाकडून त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो। मुंबई पुणे येथे जे सेवा मिळतात त्यांचा तो मानस आहे। आडगावमध्ये पण त्या सेवा ते उपलब्ध करून देणार आहे। तर आडगावकरांच्या वतीने एक नवीन भर पडणार आहे साई मेन्स पार्लरच्या माध्यमातून। तर आडगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा। मी संजय निंबा शिंदे। आपलं नवीन शाखेचं उद्घाटन झालेलं आहे। माझं पहिलं शॉप होतंच महालक्ष्मी चौक आडगाव। ते नवीन प्रशस्त बनवायची माझी खूप इच्छा होती। त्यामुळे मी एक नवीन काहीतरी भावी वाटचालीसाठी अजून काहीतरी नवीन आडगावकरांसाठी सुविधा देण्यासाठी मी हे शाखा नंबर 2ची ओपनिंग केलेली आहे। आणि आडगाव ग्रामस्थांनी जे मला शुभेच्छा दिल्या आहे त्यांची जी मला साथ भेटलेली आहे। मला आडगावमध्ये येऊन जवळ 18 वर्ष झालेले आहेत। आणि आता हे नवीन दुकान ओपनिंग केलं, त्यांनी 18 वर्षापासून साथ देते, अशीच साथ पुढे देत राहू असे मी आडगावकरांना विनंती करतो। मी माधुरी संजय शिंदे। आज माझ्या मिस्टरांनी म्हणजे संजय शिंदेंनी आडगावमध्ये नवीन सलूनचं ओपनिंग केलेलं आहे। आणि ग्रामस्थांनी आम्हाला 17 वर्षापासून खूप चांगल्या प्रकारे कॉपरेट केलेला आहे। त्यांचा मित्रपरिवार म्हणजे अगदी भावासारखं त्यांना सगळ्या गोष्टीत सहकार्य करतात आणि सांभाळून घेतात। आणि इथून पुढेही त्यांनी तसंच त्यांना सहकार्य करावं। आणि माझे मिस्टर तुम्हाला पुणे मुंबई अशा ठिकाणच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत, ब्युटिशियन क्षेत्रातील तुमचे काही अडचणी असतील तर माझंही लेडीज पार्लर आहे। तुम्हाला काही समस्या असतील तर तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्ही इथे सांगणार आहोत। चांगले चांगले प्रोडक्ट आम्ही इथे यूज करणार आहोत आणि तुम्हाला चांगल्या प्रकारची आम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत। श्री संजय शिंदे हे आमचे लहान भाऊ गेली 18 वर्षापासून आडगावात सेवा करीत आहे सलूनाची। आता त्यांनी नवीन साई कृपा मेन्स पार्लर टाकलं आहे, तरी आमच्या सर्वांचा त्यांना आशीर्वाद आहे। आज आडगावमध्ये सलून व्यावसायिक आपले मित्र, आमचे सर्वांचे मित्र संजयभाऊ शिंदे हे गेल्या 17 ते 18 वर्षापासून आडगावकरांच्या सेवेत हे आहेत। आणि त्यांचं दुसऱ्या शाखेचं ओपनिंग
आज दिनांक 30 तारीख रोजी नवीन तलाठी ऑफिस शेजारी संपन्न होत आहे. त्याबद्दल खूप खूप त्यांना शुभेच्छा. त्यांना एकच माझी मागणी आहे की उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं, लवकरात लवकर त्यांनी AC बसवावी आणि याच्यापेक्षाही चांगली आडगावकरांना आणि पंचक्रोशीतल्या लोकांना सर्व्हिस करून द्यावी. त्याबद्दल त्यांना बाई वाटतं खूप खूप बाई म्हणतात. आज आपल्या आडगावमधील सलून व्यावसायिक श्री संजय शिंदे यांच्या नवीन शाखेचं 2 उद्घाटन झालेलं आहे. तरी आज मी आमच्या शिंदे कुटुंबियांच्या वतीने त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आडगावकरांच्या वतीने पण त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या अशाच या सलून व्यवसायामध्ये भरभराटी व शुभेच्छा त्याबद्दल.